brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात. वैद्यकीय अहवालच ठरवणार कोकाटेंना अटक होणार की नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत येऊन धडकलंय. नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानं कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटेंना दोषी ठरवल्यानंतर 10 हवालदार, 3 अधिकारी अशा एकूण 13 जणांच्या पथकानं मुंबई गाठली. नाशिकहून आलेल्या पोलिसांच्या पथकात महिला पोलीस नसल्यानं वांद्रे पोलिसांकडून मदत घेतली आणि नाशिक पोलीस वांद्रे पोलीस ठाण्यानंतर थेट लीलावती रुग्णालयात गेलं. पोलिसांनी डॉक्टरांकडून कोकाटेंवर जे उपचार करण्यात आले त्याची माहिती घेतली. डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवत पुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे याबाबतची माहिती देखील पोलिसांनी रुग्णालयाकडून लेखी स्वरूपात मागितली. माणिकराव कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय. एन्जिओग्राफीमुळे कोकाटेंना विश्रांतीची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे. लीलावती रुग्णालयातील श्वसन विकार तज्ज्ञ जलील पारकर यांनी कोकाटेंवरील उपचाराची माहिती माध्यमांना दिली आहे. माणिकराव कोकाटेंवर सिटी एन्जिओग्राफी करण्यात आली असून त्यांच्या हृदयाशी संबंधित रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम डिपॉझिट झालेलं दिसलं. त्यामुळे आता त्यांची नियमित एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी करायची की नाही याचा निर्णय आज घ्यावा लागणार आहे. हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर सुरेश विजय यांनी हा सल्ला दिलाय, अशी माहिती जलील पारकर यांनी दिली आहे. डॉक्टर आणि पोलीस पथकातील चर्चेचा अहवाल वरिष्ठांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. जोपर्यंत पुढील वैद्यकीय अहवाल येत नाही तोपर्यंत कारवाई करता येणार नसल्यानं नाशिक पोलिसांच्या टीमला आता थांबावं लागणार आहे. नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयाला माणिकराव कोकाटेंनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलंय. त्यामुळे आजच्या सुनावणीवेळीही हा वैद्यकीय अहवाल ठेवला जाऊ शकतो. यावरच माणिकराव कोकाटेंना अटक होणार की नाही याचं उत्तर मिळेल. हायकोर्टानं मागणी फेटाळली तर माणिकराव कोकाटेंना अटकही होऊ शकते आणि तसं झालं तर कोकाटेंची आमदारकीही जाणार हे निश्चित. एजाज खानसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.